आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाचे निशाणे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो श्री संताची ये माता चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी संताची ये माता चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत काय माझे वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी खुळे परिवाराचं संगोपन ज्या माऊलीनं केलेलं आहे अशा देवतुल्य मातृत्व सौभाग्यवती सौ हिराबाई गोपाळराव खुळे या मातृत्वाचं आज हे पुण्यस्मरण होत आहे आणि एक पुरोगामी विचाराचा हा परिवार आहे. खरं तर गोपाळराव हेच पुरोगामी विचाराचे म्हणजे गावाला परिवाराला आणि समाजाला पुढे घेऊन जाणारे जे विचार असतात ते पुरोगामी विचार. विठ्ठल कशा तरी अडकून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये समाजाला कुजवायचं बुरशी आणायची त्या विचारावर. त्या विचाराचे गोपाळराव नव्हते कारण ते कॉम्रेड आमच्या हरिभाऊ वरपेंचे जोडीदार होते बरं का. ते मला मी त्यांच्याजवळ बसलेलो आहे त्यांचे विचार मी ऐकून घेतलेले आहे. आमचे आदरणीय प्रकाश दादांचे मोठे सुपुत्र त्याच विचाराचे रमेश दादा त्याच विचाराचे सुरेश राव त्याच विचाराचे पण याही विचाराला परमार्थाची जोड पाहिजे. विठ्ठल कीर्तनाला आल्यानंतर मी तास बसायचं आई साहेबांजवळ बसायचं. मला म्हाताऱ्या माणसांजवळ बसायची फार आवड आहे त्याच्यामुळं मी गोपाळराव बाबांजवळ विचार घ्यायचे त्यांचे आणि आई साहेबांचे सुद्धा विचार मी जवळून ऐकलेले आहे. पतीला आवडतील असेच विचार देवतुल्य मातृत्वाने ठेवलेले लक्षात ठेवा. आणि पारमार्थिक वारसाही त्यांच्याकडं आहे. सज्जनानो पारमार्थिक होण्याकरता आपल्या संप्रदायामध्ये काही लक्षणानं काही माणसं पारमार्थिक असतात. सज्जनानो संप्रदायाचं बंद के तुळशीमाळ असावी पण संप्रदायाचे विचार ज्यानं जोपासले मग त्याच्या गळामाळ असो नसो बरं का. पण दंड काय त्याच्यापैकी आमच्या देवतुल्य मातृत्व होतं हिरा आजींचे विचार होते. सज्जनानं चांगले विचार आहे त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. खरं तर आई साहेबांच्या ऋणातून खुळे परिवाराला मुक्त होण्याचा दिवस म्हणजे श्राद्ध आहे. विठ्ठल आणि म्हणून हा वैचारिक विचार लक्ष्मी असणारा परिवार आहे. बौद्धिक विचार ह्या परिवाराकडे आहे. आता रमेश दादाचं काम आपण बघतो साऱ्यांचंच प्रकाश भाऊचं सुद्धा एक वेगळे त्यांचे विचार असतात. सज्जनानं मी पाहिलं ही लहान लहान लेकरं अनाथ मुलं ही यांना एक उभं करावं त्यांच्याकरता थोडं मदत या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं करावी जेणेकरून आपल्याला नाही काही तर खारीचा वाटा म्हणून त्यांच्या डोळ्यातले थोडे अश्रू पुसले जातील असा याच्या पाठीमागचा उद्देश म्हणून या अनाथ मुलांना त्या निमित्तानं मदत व्हावी आणि एक चांगला आईला समाधान वासेल असं कार्य करावं हा त्यांच्या डोक्यातला हा विचार. म्हणून तो एक कार्यक्रम आपल्याला नंतर आईचे म्हणून हे पुण्यस्मरण केलं जातं. करावं का हे श्राद्ध नाही केलं तर काय बिघडतं नाही केलं तर चांगलंच बिघडतं त्याच्यामुळे हे केलं पाहिजे सज्जनानं. आणि
अर्जुनानं प्रश्न विचारला देवाला, देवा हे आमचे नातेवाईक सर्व गेले युद्धामध्ये, आता त्यांना मुक्त करण्याकरता मी काय केलं पाहिजे जेणेकरून त्यांना नरक मिळता कामा नये. शंकरो नरका यैव कुलज्ञाना कुलस्य पतंती, त्यांचं पतन झालं नाही पाहिजे, ऊर्ध्वगती त्यांना मिळाली पाहिजे. पतंती पितरो येशा लुप्त पिंडोदक क्रिया, त्या पितरांचा उद्धार झाला पाहिजे, पितर मुक्त झाले पाहिजे. त्याच्याकरता आम्ही काय केलं पाहिजे, त्याच्याकरता जे विधी सांगितले, नैमित्तिक कर्म सांगितले का, सोम सूर्य ग्रहणे यवनी करते प्रावरणे, का माता पिता मरणे अंकित जे दिवस. माता पित्यांच्या निमित्तानं जे श्राद्धादी कर्म केले जातात, असे नैमित्तिक कर्म करून आपण त्यांना मुक्त करू शकतो. म्हणून हा मातृत्वाला मुक्त करणारा कार्यक्रम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून सज्जनानो हा सेवाधारी परिवार आहे. म्हणून तर सिन्नर तालुक्याचं नेतृत्व आमच्या आदरणीय गोपाळराव दादांनी केलेलं आहे. मार्केट कमिटीचे त्या टायमाला ते अध्यक्ष होते आणि आमचे चुलते हरिभाऊ वरपे सभापती होते मार्केट कमिटीचे इथले सिन्नरचे. तेव्हा हरिभाऊ वरपे पंचायत समितीचे सभापती होते संगमनेरचे. निवृत्तीदास महाराजांच्या संस्थेमध्ये ज्यांनी पालखी सोहळा अध्यक्ष म्हणून बऱ्याच वर्ष काम केलं आणि अशी एक समान विचाराची मित्रता त्यांची होते. म्हणून मी बोललो का एक सिन्नर तालुक्यातला सेवेचा वारसा या परिवारानं उचललेला आहे. आणि अशा टायमाला एक तालुक्याचं नेतृत्व सभापती पदाच्या निमित्तानं शेतकऱ्यांची सेवा करत असताना घरची जबाबदारी तर आईला सांभाळावं लागते ना हो. नाही. आणि म्हणून लेकरांचा तर सांभाळ केलाच केला, पण तालुक्याचं नेतृत्व करताना जे जे काही घरचं करावं लागेल त्यामुळे पतीचाही सांभाळ करण्याचं काम आमच्या मातृत्वानं हिराजीनं केलेलं आहे. आणि म्हणून आजचा त्यांच्या परिवारातला हा पर्व काळाचा दिवस आहे. आईचा श्राद्धाचा दिवस हा पर्व काळ असतो. पुरुषासी पर्व काळ नाथ बाबा सांगतात, जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, धर्माची वेळ अति पवित्र. नाथ महाराज सांगतात आजची पवित्र वेळ आहे, म्हणून या दिवशी दान धर्म केला पाहिजे. ही धर्माची वेळ आहे, पवित्र आहे, पर्व काळ आहे. आईचं पुण्यस्मरण करणं, वडील गेले तर वडिलांचं, आईचं श्राद्धादी कर्म करणं हा पर्व काळ आहे. तो पर्व काळावरच केला पाहिजे. ते काही सुट्टी पाहून केलं जात नाही, ते श्राद्ध तिथेलाच केलं पाहिजे. आणि अशा या पर्व काळावर हे आमच्या मातृत्वाचं आणि श्राद्धादी कर्म केलं जात आहे. त्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे. सज्जना, संत तुकाराम महाराजांचा अभंग या ठिकाणी आपल्या समोर निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून मानव देहाचं विशेष कार्य तुकोबाराय सांगतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून अशा पर्व काळावर सज्जनानं हे कार्यक्रम केले जातात. आणि हा सेवाभाव ह्याच शरीरानं होतो, लक्षात ठेवा. पुत्र म्हणून आपण मातृत्वाची सेवा केली जाते, याच शरीरानं केली जाते. मुक्त होण्याचा अधिकार याच शरीरामध्ये. नाथ बाबा सांगतात कुठं जायचं त्याचं सर्वात महत्वाचं स्टेशन म्हणजे हे शरीर आहे. स्वर्ग, नरक, कर्म, ब्रह्म, चहू प्राप्तीशी मनुष्य धर्म. या लागे त्यजोनी पाप कर्म, मोक्ष धर्म साधावा. हा जीवनातला स्वार्थ आहे. याच शरीरानं हा स्वार्थ साधता येतो. कोणता स्वार्थ? मनुष्य देईचा हाची स्वार्थ, जेने साधावा चौथा पुरुषार्थ. जो न साधिता अर्थ तो अनर्थ जाणावा. आणि तो जीवनातला सर्वोत्तम स्वार्थ
याच शरीरानं साधता येतो. कदाचित देवांना हे माहीत असलं पाहिजे. अरे येतं आपल्याला नाहीये. ज्यानं मोक्ष मिळवता येतो, मुक्त होता येतं, सेवा करता येते, वारी करता येते, भक्ती करता येते, ज्ञानेश्वरी वाचता येते, त्या याच शरीरानं करता येते. मग कदाचित याची इच्छा देवांना असली पाहिजे आणि तीच अपेक्षा देव व्यक्त करतात अभंगाच्या पहिल्या. इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह. देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो, आम्ही जन्म आलो. इहलोकीचा हा देव, देव देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे. इहलोकीचा देह, देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, इच्छिता ती पाहे. म्हणून या देहानं मुक्त होता येतं, सेवा करता येते. इहलोकीचा हा देह देव स्वरूपामध्ये काय करता येतो? उगच सेवाभाव करता येत नाही. खरं तर मुक्त होण्यापेक्षा वारकऱ्याला मुक्तापेक्षा आनंद आहे. म्हणून तर समाधीपेक्षा मुक्त होण्यापेक्षा साधकाला भक्तीतला आनंद जास्त आहे. म्हणून तर कधी कधी समाधीचा निषेध संतांनी केलेला आहे. नेगो समाधीचे सुख तुच्छ वाटे, नित्या नित्याचे निपडे खटपटे, काय करुती तपाची बोवाटे, एका हरवेन अवघी फलकटे. वो हे काय आम्हाला सारं हरीशिवाय भगवंताच्या सेवेशिवाय सर फलकट वाटतंय, खोटं वाटतंय. आणि खरी सेवा या शरीरानं केली जाते. मुक्त होता येत सज्जनानो. म्हणून अनेक सेवाधारी याच मातेमध्ये जन्माला आले. कोणी मातृसेवक झाला, कोणी देशसेवक झाला, कोणी समाजसेवक झाला, कोणी कुटुंब सेवक झाला, कोणी देवसेवक झाला, कोणी संत सेवक झाला. पण याच शरीरानं झाला, याच देहानं झाला. या देहानं संत सेवक होता येतो, या देहानं देवसेवक होता येतो, या देहानं समाजसेवक होता येतं, या देहानं देशसेवक होता येतं, या देहानं कधी कधी कुटुंब सेवक होता येतं. एखादा महाभाग याच देहानं कधी कधी लक्ष्मी सेवक होता येतं. आणि याच देहानं ठरवलं तर मातृपितृ सेवकही होता येतं. विठ्ठल एखादा असा मातृपितृ सेवक असतो, काही समाजसेवक असतात. गाडगे बाबांनी, साने गुरुजींनी समाज सेवा केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली. बाबा आमटे परिवारानं कुष्ठरोग्यांची सेवा करण्याकरता आपलं शरीरातला समर्पण भाव केला. सर्व कुटुंबानं अनाथांची सेवा केली. सज्जनानो, याला समाजसेवक म्हणतात. गाडगे बाबांनी सुद्धा समाजसेवेकरता व्रत हातामध्ये घेतलं होतं. गाडगे बाबांची ती सेवा. आपल्या संतांचा इतिहास पाहिला, ज्ञानोबाराय तुकोबाराय समाज कार्य करतात. खरं तर निवृत्ती सोपान ज्ञानदेव त्रिमूर्ती तिन्ही देव जान हा शब्द महत्वाचा आहे. जगद उद्धरा लागे पहावो भूमीवरी अवतरले, राजे भ्रष्ट यौवन झाले, ठाई ठाई दोष घडिले, मग अवतार घेतले, कलिदोष हरावया विषयी आसक्त, माया मोह विषयी आसक्त, माया मोह
माया मोहरत विषयी आसक्त माया मोहरत ऐसे पतित तारावया ऐसे देवा पतित तुकोबरायांचा अभंग आहे. विषयी आसक्त माया मोहरत ऐसे जे पतित तारावया. विषयी सक्त जीवांचा, मायाग्रस्त झालेल्या जीवांचा आणि सर्व ठिकाणी ज्यांनी आत्यंतिक ज्यांची आसक्ती आहे अशी आसक्ती जीवांचा उद्धार करण्याकरता हे संत अवतीर्ण झाले. खरं तर साधूचं कार्य आणि आईचं कार्य एकच आहे. म्हणून तर बऱ्याच अभंगामध्ये आईला साधूच्या पंक्तीत नेऊन बसवलेले आहे. लेकुराचे हित याचा शेवट करताना तुका म्हणे माझे तुम्हा. अरे देवाच्या पंक्तीमध्ये आमच्या आईला नेऊन बसवलं. मातृत्व हिराजींसारख्या प्रत्येक कुटुंबातल्या आईला देवाच्या पंक्तीत नेऊन बसवलेलं आहे. साधूच्या पंक्तीत नेऊन संतांचं जसं हृदय तसं आईचं हृदय. म्हणून बऱ्याच ठिकाणी संतांचं विशेषत्व सांगताना, संतांचं मोठेपण सांगताना बऱ्याच संतांना दृष्टांत सापडला तो आईचा. विठ्ठल विठ्ठल मोठ्या जिचं मोठं मन असतं ती आई आहे सच्चिदानंद. या देहानं आई होता येतं, मुक्त होता येतं, सेवा करता येते. आणि आईचा तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुमा खरया कारण अवतार तुमा खरया कारण कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धराया कारण. आई बापाची उपमा प्रत्येक ठिकाणी दिलेली आहे. आईचं स्वरूप म्हणजे संत आहे आणि संतांचं दुसरं पात्र म्हणजे परिवारातली आई आहे. म्हणून महाराजांनी प्रमाण दिलं आमच्या हरिभक्तीपराने उत्तम महाराजांनी. तुम्ही संत माय, माय आहात तुम्ही. माय हा मराठवाडी शब्द आहे का नाही. म्हणून तर ज्ञानेश्वरीमध्ये आदरानं माऊली असं म्हटलं 3 ठिकाणी. जी माऊली असते त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी 3 वेळेस माऊली शब्द आला. 3 माऊली आहे का नाही. पहिली माऊली अहितापासून काढीते, हित देवनी वाढविती नाही श्रुती परवती, श्रुती रूपी माऊली. दुसरी गुरु माऊली, घरात शिकवणारी आई गुरु माऊली आहे. खरं तर या 3ही मुलांना जे संस्कार दिलेले पहिलं म्हणजे आमच्या गोपाळराव दादा आणि हिराजींचं हा परिवार म्हणजे निर्व्यसनी परिवार. हे कुटुंबाचं पहिलं नाक आहे सज्जनानं. ती गरिबी श्रीमंती काय असेल जास्तीच्या कमाईचं ते सोडा, पण निर्व्यसनता, जसं निरपेक्षता हे साधकाचं नाक आहे तसं निर्व्यसनता हे कुटुंबाचं नाक आहे. विठ्ठल अरे वार्धक्य पण येईल, आजार पण येईल, म्हातार पण येईल, काय असतील ते भोग येतील, कमी जास्त इकडं तिकडं होईल प्रारब्धानं. पण हा दागिना या परिवारानं सांभाळलेला आहे आणि हे संस्कार माहेराकडून आमच्या हिराजींकडे आलेले आहे. इकडे तर होतेच खुळे परिवाराकडे सज्जनानो, त्यांचा मोठा परिवार आहे. आणि म्हणून
सुसंस्कारित पिढी जन्माला घालताना ज्ञानोबरांनी मायबाप शुद्धी एक ज्ञानेश्वरीमध्ये आलेली आहे. जसं सांप्रदायिक शुद्धी, शरीर शुद्धी, वाणीची शुद्धी, मुख शुद्धी, ही जागेची शुद्धी, हे कार्यालय सुद्धा शुद्ध करावं लागतं ना. स्मशान शुद्धी, घरातली शुद्धी लोक करतात एखादी व्यक्ती गेल्यानंतर. तसं कुटुंबातली सुद्धा शुद्धी असते, त्याला मायबाप शुद्धी म्हणतात. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. म्हणून सज्जनानो, ही श्रुतीरूपी पहिली माऊली आहे. अहितापासून काढीती हित देवनी वाढविती नाही श्रुती प्रवृत्ती माऊली जगात. दुसरी गुरु माऊली आहे, ही आई आपली गुरु आहे. बालकाचे चाली माता जाणून पाऊली घाली. पहिली गुरु आपली आई आहे. आईनं आपल्याला शिक्षण देण्याचं काम केले. भलं शिक्षणानं ती थोडी कमी असेल, हे भौतिक स्वरूपातलं शिक्षण, पण आपल्याला संस्काराची शिदोरी तिच्यापासून मिळालेली असल्यामुळे गुरु माऊली. म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझिया पावलिया, कारण मी सावली न संडी तुझी. ही दुसरी माऊली. आणि तिसरी माऊली म्हणजे देवाचं स्वरूप असणारे भगवान. अर्जुन म्हणतो देवाला, तू आमची माऊली आहे, आम्हाला रक्षण करणारी तू माऊली आहे. देवाला माऊली म्हटलंय अर्जुनानं. तू संसार शांताची सावली, अनाथ जीवाची माऊली, आणि आमची एकीर प्रसवली ही तुझीच कृपा. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, आणि तूची सदा रक्षिता आपदी अमृते. विठ्ठल बाप माय चोलता, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बाप माय चोलता, विठ्ठल बाप माय. विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि विठ्ठले विन साड नाही होता, विठ्ठले विन साड नाही होता, विठ्ठल विन साड नाही होता, विठ्ठल विन साड नाही होता. तुका म्हणे आता नाही दुसरे, संसार साताची सावली, संसार शांताची सावली, अनाथ जीवाची माऊली. आमच्या अर्जुनानं देवाला माऊली म्हटलेले. तू पिता हमश जगतो, माता धाता पिता महा. तू आमची माता आहे, तो आमचा पिता आहे. सज्जनानो, ते माय बापाचं पात्र म्हणजे आई. आमच्या हिरा आजीनं हे संस्कार दिलेले आहे. म्हणून मातृपितृक या सेवक याच देहानं होता येतं. अनेक समाजसेवक झाले याच देहानं झाले, अनेक देवसेवक झाले. महाराज म्हणतात आमच्या पिढ्यानपिढ्या सेवेमध्ये गेल्या. तुकोबाराय ज्ञानोबाराय, आम्ही सेवा करण्याचा भाव आमचा आहे.
याच ध्यान. सेवा काही संत सेवक होतात याच ध्यान, काही देशसेवक होतात याच ध्यान. याची कदाचित खंत देवांना वाटत असेल बरं का, अरे हे मुक्त होण्याचं साधन आहे. स्वर्गाला इथून जाता येतं, नरकाला इथून जाता येतं, परत जन्माला इथूनच येता येतं. आणि ब्रह्म स्वर्ग नरक कर्म ब्रह्म सौप्राप्तीशी मनुष्य धर्म, या लागे त्यजुनी पाप कर्म मोक्ष धर्म साधावा. अरे मुक्त होता येतं, याच ध्यान होता येतं. म्हणून आम्हाला हा देह मिळावा, इहलोकीचा हा देह तो मिळावा, मुक्त होता येतो. आनंद आहे, भक्तीचा आनंद. याच ध्यान घेता येतोय. पंढरीची वारी याच ध्यान करता येते. देवाचं अनेक प्रमाण आहे, आपल्याला आवरायचं आहे म्हणून आता लई प्रमाण नाही द्यायचे, एक 5-10 मिनिटामध्ये. भक्ती याच ध्यान करता येते. याच देवी घडे देवाचे भजन. भजन याच ध्यान करता येतं. म्हणून त्या इंद्रदेवाला वाटलं, ब्रह्मदेवाला वाटलं काही मजा नाही गडे आपल्या ह्या स्वरूप, आपल्या ह्या अवस्थेमध्ये. म्हणून ब्रह्मस्वपान तो झाला भजन करण्याकरता. इंद्र येऊनी भूमीशी ज्ञानोबरांची सेवा करण्याकरता याग संपादिले इंदुरीशी. या पाचोनी पंचकृ काय इंद्र येऊनी भूमीशी याग संपादिले अर्निशी इंद्रायणी इंदुरेशी या पासून पंचकृषी. सज्जनानो येथे देव येऊनी होती. महाराज त्या इंद्रायणीच्या काठावर ज्ञानोबरांचा सहवास घडावा म्हणून देव इथं पक्षी येऊन राहत, पक्षी येऊन राहत. इंद्रदेव चंद्रदेव त्याला वाटलं यज्ञ केला पाहिजे. असा आत्यंतिक महत्वाचा असणारा हा देव असल्यामुळे मुक्तता याच ध्यान मिळवता येते. म्हणून इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. बरं मिळाला. सर्वात महत्वाची गोष्ट नुसता मिळून उपयोग नाही, धन्यता प्राप्त केली पाहिजे. कशानं धन्यता प्राप्त होईल? पहिलं सात्विक जीवन ठेवलं तर तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम नामयम सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानग. मी का बोलतोय तर हा खुळे परिवारातले हे तीनही भावंड, त्यांची बहीण आमच्या काय अलकात आहे का बरे का, हा पिंगळे परिवारामध्ये. हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई तशी हे चारही भावंड आहे सज्जनानो. आमचे प्रकाश भाऊ, रमेश भाऊ, सुरेश आणि ही अलकात आहे. सात्विक परिवार असल्यामुळे नुसता जन्म मिळून उपयोग नाही, परिवार सात्विक असला पाहिजे, सात्विकता अंगात आली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे धन्यता मिळवण्याकरता सेवाभाव असला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट धन्यता मिळवण्याकरता थोडा देवाबद्दलचं आत्यंतिक प्रेम असलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे धन्यता मिळवण्याकरता मातृपितृ सेवक असलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, बास जन्माला आलो आम्ही परमात्म्याचे सेवक झालो म्हणून आमचं जीवन धन्य आहे. अभंगाचं दुसरं चरण आहे. धन्य आम्ही जन्म आलो, 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 धन्य आम्ही जन्म आलो. दास विठो पाठ झालो,
प्राप्त झाला, आम्हाला मिळाला, त्याचा आम्ही सदुपयोग केला, भक्तीला लावला, परमार्थिक सेवा केली, शारीरिक वाचिक मानसिक स्वरूपातली सेवा आमच्याकडून घडली, म्हणून आमचं जीवन धन्य झालं. मी म्हटलं नुसता जन्माला येणं उपयोग नाही, धन्यता मिळवली पाहिजे. ती धन्यता मिळवण्याकरता सेवा भाव असला पाहिजे. कुणीतरी म्हटलं पाहिजे हो धन्य त्याचं जीवन महाराज, आहे का नाही? म्हणून धन्यता मिळवण्याकरता हे भाव असावे लागतात. पहिला सेवा भाव असला पाहिजे. उगच काही ती डिग्री काय एखादी पदवी लावली जाते, जशी आता PhD वगैरे देतात लोक, काय कुणी कष्ट करून घेतं, कोणी वशिल्यावर घेतात, तशी एखादी धन्यता अशी पदवी काय? त्याच्याकरता सेवा भाव आतमध्ये वृत्तीचा हा भाग आहे. ते कुणाचं जीवन धन्य होतं का? महाराज म्हणतात आम्ही ती सेवा केली म्हणून धन्य आम्ही जन्मालो. दास्यत्व स्वीकारलं पाहिजे. अशी काही सेवाधारी होतील ती माणसं याच भूमीमध्ये या ध्यान होऊन गेले सज्जनानो. कर्मवीर भाऊराव पाटील या अशा अंधश्रद्धेच्या खाईमध्ये पडलेल्या आपल्या या बहुजन समाजाला दिशा दाखवण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं, तुकडोजी महाराजांनी केलं, गाडगे बाबांनी केलं. ह्या महिलांना एक चूल आणि मूल म्हणून संज्ञा लावली जात होती. त्यांना कुठंतरी आता स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि ते कार्य आमच्या एका महिलेनं केलं. तिचं नाव आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. हे काम केलेलं आहे. त्यांची नावं आपल्याला घेणं गरजेचं आहे सज्जनानो. त्यांनी हे कार्य केलेले म्हणून 1842 पुण्याच्या वाड्यामध्ये पहिली महिलांची शाळा भरली, आहे का नाही? आणि महिलांना शिक्षणाची ज्ञानगंगा सुरू झाली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुद्धा त्यांना जी कर्मवीरची संज्ञा लावली ती गाडगे बाबांनी लावलेली आहे. विशेष त्यांना उपाधी लावली. ते पंढरपूरला जेव्हा कीर्तन गाडगे बाबांचा चालू आहे, कर्मवीर भाऊराव बसलेले तिकडे पाठीमागे असे. गाडगे बाबा कीर्तनामध्ये ओ भाऊराव इकडे या. सज्जनानो हा माणसातला देव आहे. यानं अनेकही ज्ञानगंगा जे नामदेव महाराजांचं कार्य, नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगे. भगवान ज्ञानोबरांनी जे कार्य सांगितलं, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, योगिया पाहे दिवाळी. आत्यंतिक आनंदाच्या परमोच्च शिखरावर या बहुजन समाजाला नेऊन ठेवायचा असेल तर यांची अज्ञानाची काजळी काढली पाहिजे. हा विचार होता. आणि तो विचार कर्मवीर भाऊराव पाटलांपर्यंत आला, गाडगे बाबांपर्यंत आला, तुकडोबारायापर्यंत आला. आंबेडकर बाबाने सुद्धा तेच विचार झाला. शिका पहिला शब्द आहे. नंतर संघर्ष करा, संघटित व्हा, पण पहिलं शिका. सज्जनानो तसे. आणि म्हणून आज त्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी स्वतःचं मंगळसूत्र मोडून ह्या अनाथ मुलांना जीव घालण्याचं काम त्या टायमाला केलं. आज गावागावामध्ये शिकलेली पिढी तयार झाली, त्याचं कारण त्यांचे विचार आहे सज्जनानो. आणि हे विचार आमच्या संतांपासून आलेले. का बोलतो मी? जीवन त्यांचं धन्य होतं ज्यांच्याकडे हा सेवाभाव आहे. महाराज म्हणतात आमचं जीवन धन्य झालं, आमच्याकडं सेवाभाव होता, आम्ही समाजाची सेवा केली, बहुजन समाजाची सेवा केली, विठोबाची सेवा केली, दास विठोबाचे झालो. खरं दास होण्यापेक्षा प्रत्येकाला वाटतं आता स्वामी झालं पाहिजे, मालक बनलं पाहिजे, दास नको. पण महाराज म्हणतात दास म्हणण्यामध्ये जो आनंद आहे तो स्वामी होण्यात नाहीये. देवपणातला जो आनंद आहे तो देवपणात नाही, भक्त होण्यामध्ये. म्हणून देव इच्छिता ते पाय यलोकीचा देव. देवांना वाटतं अरे आनंद वारीतला घेतला पाहिजे, त्याच्याकरता हेच शरीर मिळालं पाहिजे. तसं महाराज स्वामीपणाला सेवेतला आनंद नाही, सेवेकऱ्याचा आनंद काय असतो स्वामी या असणाऱ्या आणि याच्यामध्ये तो नाही मिळत. महाराज मला स्वामी पदामध्ये नाही, त्याच्याकरता सेवाभाव असला पाहिजे, सेवक झालं पाहिजे, दास झालं पाहिजे. आमचे ज्ञानोबाराय म्हणतात मला दादांचं दास होणं अतिशय आवडलं. महाराज म्हणतात मी दास झालो, यार देव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास अन काही. मी त्यांचा दास झालो आणि इतका दास झालो का आता परत दुसरा दास नाही, न भूतो न भविष्यती.
म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोडविले अपार जीवजंतू पूर्वी अनंत भक्त झाले. भगवान स्वतः म्हणतात पुढेही भविष्य वर्तविले. झाले भविष्य सांगितलेले वर्तविले परी याशी जोडी होणार नाही. निवृत्ती ज्ञानदेव सोडविले कारण दास्य भाव होता विठ्ठल विठ्ठल म्हणून तर धन्य धन्य जायाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. धन्य धन्य दयाची खुशी ज्ञानदेव जन्मले धन्य धन्य दयाचे खुशी ज्ञानदेव जन्मले धन्य धन्य दयाचे ऐसे सांगता हरिसी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी. धन्य धन्य दयाची खुशी ज्ञानदेव जन्मले. ऐसे सांगता हरिसी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी धन्य दयाचे खुशी ज्ञानदेव जन्मले. ज्ञानदेव जन्मले. इकडे बघा सज्जनानो हे प्रमाण म्हटल्यानंतर समाज काय रडेल हो. देवाच्या डोळ्यात असू आले. धन्य 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 आम्ही जन्मालो. आई साहेबानं म्हणावं धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. चांगलं पीक पेरावं लागतं महाराज. इचका पेरावं लागत नाही. इचका न पेरता उगवतो. म्हणून चांगली पिकं हे कष्टानं निर्माण करावी लागतात. तसे सात्विक मुलं सात्विक पिढी कुलवान सदाचारी याचं जीवन आहे असे सुपुत्र जन्माला घालण्याकरता आईची कुस पवित्र असावी लागते. सज्जनांना मी तर म्हणेल आमच्या हिरा आजीनं हे तप केलेलं आहे. माझी सत्यवादाचे तप. आईला जरी हे पद लावलं तरी चालेल काय हरकत नाही. संत जसं तप करतात सज्जनांना आईचं ते तप आहे ना. पहिलं तप आहे माहेरचा त्याग करणं. हा तपच आहे. तिथून तपाला सुरुवात आहे. सज्जनानं हे तपातलंच लक्षणे असल्यामुळं मातृत्वाचं संतत्वाचं एकच जीवन असल्यामुळं हा ओवीचा भाव इथं जरी टाकला तरी काही बिघडत नाही. वाचा केली बहुत कल्प ज्ञानोबा म्हणतात तया फळाचे महाद्वीप पातले प्रभू. ही चांगली पिढी दिसते आपल्याला अनेक परिवारामध्ये. ते आई बापानं तप केलेलं आहे सज्जन. तसं नाही आहे. कयादू मातेनं तप केलं म्हणून राक्षसाचाही पोटी प्रल्हाद जन्माला आला ना. आहे का नाही. महत्वाची गोष्ट हे कयादू मातेनं केलेलं तप आहे. तसं सज्जनानो आईसे सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी. आणि धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. नामा म्हणे माझा स्वामी वसे संत समागमी. आईशे सांगितले ग्रामी अलंकापुराशी. हा ज्ञानोबरायांचं मोठं वर्णन करणारा अभंग आहे. देव म्हणे रुक्मी का धन्यता. देव काय इच्छा करतात मुक्त होता येतं या ध्यान. जे 3 पद सांगितलेले आपल्याकडे नरक पद स्वर्ग पद आणि ब्रह्मपद. बर का या दादा या. नरक पदाला जाता येतं. नरक पद प्राप्त करता येतं. नरक जाणे तरी पापे आचरावे. निषिद्ध कर्म केलं का नरकाचं पद मिळतं. या ध्यान. पुण्य कार्य केलं का स्वर्गाचं पद मिळतं. स्वर्ग हे पद. या सज्जनानो गाडगे बाबा म्हणायचे मी काय स्वर्ग कुठे पाहिलेलं नाही आहे. आणि मी तरी कुठे पाहिलेलं. आपण कुठे पाहिलेलं आहे. वर्णन केलंय शब्द प्रमाणानं. आपण म्हणतो स्वर्ग आहे. असा असं स्वर्गामध्ये भोग आहेत सज्जनानो. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो. त्या शब्द प्रमाणावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. पुण्यानं स्वर्ग पदाला जाता येतं.
पापानं नरक पदाला जाता येतं. नरक पद सुद्धा आहे. आणि तिसरं पद आहे त्याला नीच पद म्हणतात. तेच पद आहे सच्चिदानंद रूपाय. आनंदाची प्राप्ती होणं खरं म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजेच सच्चिदानंद रूपाय. हेच पद आहे. त्याला ब्रह्मपद म्हटलं जातं. आणि म्हणून हे पद याच ध्यान प्राप्त करता येतं. सदाचारी जीवन ठेवलं फार डांगोरा करण्याची काय गरज नाही. आवडंबर करण्याची फार गरज नाही. गृहस्थ आश्रमामध्ये चांगलं कर्म करूनही ते करता येतं सेवाभाव असेल तर. म्हणून फार कुठंतरी जायचं आणि कुठंतरी महाराज म्हणतात ना ती जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रत यम नेम नलगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वाराणसी मरणे, आणि केशव माधव अच्युत वदता होय पातक हर. ओम नमो भगवते वासुदेवाय. काय कुठं आमच्या हिराजी तरी कुठं गेल्या हो. शेवटपर्यंत ह्या 3 लेकरांचा त्या मुलीचा सांभाळ करता करता कुणीकडे 60 वर्ष निघून गेले कळलं नाही. त्यातल्या त्यात आमच्या गोपाळरावांचा स्वभाव असा आपल्या सर्वांना माहिती आहे. पती धर्मही सांभाळायचा, मालकाचा तापट स्वभावही सांभाळायचा. बरंच राजकारणी माणसाच्या घरी काय बैठक थोडी असते का महाराज. पोरं सांभाळावं का यांना चहा पाणी करावं. कायम घर भरलेलं देवळासमोर घर आहे कायम भरलेलं आहे. अशा टायमाला अतिथी देव बनू म्हणून पतीचा अवमान न होता त्या लोकांची सेवा करण्याचं काम ज्या मातृत्वानं केलेलं आहे मग त्यांनी परमार्थ केला नाही का महाराज. ते मुक्तच होता सज्जनाला. पतीची मता अनुसरून पतिव्रता. तिला दुसरं करण्याची गरज नाहीये. ते मुक्तच होत. आई मुक्तच असते सज्जनानं. खरं तर आपल्याला मुक्त होण्याकरता हे श्राद्ध आहे, दुसरं काही नाही. म्हणून आजच्या दिवशी हा यज्ञ दैवे जोडले जन आचरावे, पंचमहायज्ञ करावे, भगवत पूजन अति उल्हासे. श्राद्धास रडून गागून नाही करायचं, उल्हासानं करायचं. कीर्तन भजन हे अनाथ मुलांना आमचे प्रकाशदादांनी सांगितलं मला, भाऊनी त्यांनी या भावंडांनी या मुलांचा सुद्धा एक त्यांनी आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला आहे. त्र्यंबकेश्वरची अनाथ मुलं आहेत, आईबाप नाही सज्जनानं त्यांना. त्यांची खरं तर आठवण या 3 भावंडांना आली ते विशेष आहे. या निमित्तानं का आपलं आईचं श्राद्ध आहे ना, अशी आठवण आली पाहिजे महाराज. ते जीवनात धन्य होत असतात. म्हणून 3रं पद प्राप्त करता येतं याच देहानं आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. या भक्तीच्या जोरावर महाराज स्वर्गाला आम्ही बाजू करू शकतो. तुका म्हणे पावट, तुका म्हणे पावट, तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गाचे निशाणी, करू स्वर्गाची निशाणी. धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, करू स्वर्गा
दास विठोबाचे म्हणून इकडे बघा, हे आला आपला कार्यक्रमाचा समारोप करायचा आपल्याला, तर त्या निमित्तानं आज ही कीर्तनाची सेवा आई साहेबांचं पुण्यस्मरण म्हणून होत आहे. आता परत मला काय पाठीमागे जायचं नाही, पण एक चांगली सेवा आहे. मी पिंडदानाला आलो होतो आई साहेबांच्या. एक सेवाभावी वृत्ती या परिवारातला असल्यामुळे या, आणि म्हणून आमचे आदरणीय प्रकाश भाऊ, रमेश दादा, सुरेश भाऊ, अलकाताई, एक आपल्या आईवडिलांची परंपरा या परिवारानं चालवलेली, असा हा सेवाधारी परिवार असल्यामुळे मला कळवलं त्याने, बाबा प्रवचन नाही तर कीर्तन आपण करू, काहीतरी एक सेवा करूया. मुलांचा कार्यक्रम आहे म्हणून आपली जी संप्रदायाची परंपरा आहे, कीर्तन झालं पाहिजे, नाचू कीर्तनाचे रंगी. त्या आईवडिलांना आवड होती कीर्तनाची. खरं तर त्याने हा स्तुत्य दोन्ही कार्यक्रम ठेवले, कीर्तन, भजन आणि हरिकीर्तन. या निमित्ताने ही सेवा प्रभूचरणी समर्पित आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं खुळे परिवारावर विशेषत्वानं आदरणीय सौभाग्यवती आमच्या देवतुल्य मातृत्व आमच्या हिराजी आणि आमचे आदरणीय गोपाळराव पाटील खुळे यांच्या आदरानं आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. या भावंडावर प्रेम करणारे आमचे महाराज मंडळी सुद्धा, काही खाली बसलेली महाराज मंडळी बरं का, इथे आमचे डुंबरे महाराज, उत्तम महाराज, आपल्या गावातली सर्वच महाराज मंडळी, 2 मृदंगाचार्य परिसरातले, या ठिकाणी आमचे डुंबरे महाराजांचे बालगोपाळ मंडळी, आमचे आईसाहेबांचे, हां असं का, 7 बहिणी, बापरे, हां असे एवढा हा मोठा परिवार आहे सज्जनानो. 7 बहिणी आहे एवढ्या, नाही का, 2 भाऊ आहे, असा तो परिवार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे
किती मोठा कन्यादानाचं पुण्य या माऊलीनं त्यांनी दोघांनी उचलले, लक्षात ठेवा. हे कन्यादानाचं फार मोठं आहे. मुलीचं कन्यादान म्हणजे सर्वात मोठं पुण्याची वाटेकरी आहे. आता लोक आत्ताच्या काळातलं मला नाही काही बोलायचं ना, आता वेळही घ्यायचा नाही बोलून, पण त्यांनी खरं कन्यादान केलेलं आहे. कारण कन्यादान करणारे महाराज म्हणतात ते या पदाला जातात, सच्चिदानंद रूपाय. हे आयुष्याचं खरं साधन आहे आणि त्यांनी ते केलेले, लक्षात ठेवा. म्हणून आमच्या परिवारातले तुकाराम बाळकृष्ण खोळे, काही सुखदेव बाळकृष्ण खोळे, सोमनाथ बाळकृष्ण खोळे, अलका बाळासाहेब पिंगळे मुलगी आहेत, हे सर्व परिवार आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी ही सेवा आपण प्रभूचरणी समर्पित करूया. हरी निवृत्त हो. विशेषत्वानं आपल्या सर्वांचं आदराचं गुरुस्थान हरिभक्तीपरायण चव्हाण बाबा नाही का, निवृत्ती बाबा बाबा महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांची मोठी सेवा आहे सज्जनानो, आणि हे आपल्या सर्वांना गुरुस्थानी आदराचं आहे. त्यांच्या समोर फार जपून बोलावं लागतं, आहे का नाही महाराज. असं आहे. आता आम्ही इकडं तिकडं थोडं सरकतो, पण त्यांनी मोठमोठी महात्म्यांची संकीर्तन ऐकलेली. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ रामदेव तुकाराम, ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, हरी बोल. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ रामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ रामदेव तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. आले कोराचे येत वाये माऊली, आईची कळवळ्याची जाते करेला भाविकांचे. मोठी वायाचे सर्व तुझी. आईची कळवळ्याची जाते करेला भाविकांचे. माझे तुम्हा संतावली आईची कळवळ्याची जाते करेला